जिल्ह्यात 4 दिवस पावसाने उसंत घेतल्याने आज पुन्हा पावसाचा जोर वाढलाय। दुपारपासून शिराळा, वाळवा, मिरज, पलूस, कडेगाव, मिरज तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावली आहे। धरण क्षेत्रात जोरदार पाऊस होत असल्याने चांदोलीतून 3400 क्युसेकवरून 5100 क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आलाय। कोयना धरणातून सकाळपासून पाणी सोडण्यात येणार आहे, त्यामुळे कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ होणार असल्याचं स्पष्ट झालं। मागील 4 दिवस पावसाने उघडीप घेतली होती। काही भागात रिमझिम पावसाच्या सरी बरसल्या होत्या। मंगळवारी सकाळपासून वातावरणात बदल झाला। बहुतांश ठिकाणी पावसाला सुरुवात झाली। पश्चिम भागातील शिराळा, वाळवा, पलूस, कडेगाव या तालुक्यात जोराच्या सरी बरसत राहिल्या। जिल्ह्याच्या अन्य भागातही पावसाची रिपरिप सुरू होती। सांगली, मिरज, कुपवाड शहरामध्येही जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे सखल भागांमध्ये पाणी साचून राहिले, त्यामुळे नागरिकांची चांगलेच हाल झाल्याचं पाहायला मिळालं। शिराळा तालुक्यासह वारणा धरण क्षेत्रात संततधार पाऊस सुरू असल्यामुळे धरणातील पाण्याचा विसर्ग वाढवून 5100 क्युसेक केलाय। कोयना धरण क्षेत्रातही मुसळधार पाऊस सुरू असून सातारा जिल्ह्याला हवामान विभागाने येलो अलर्ट दिलाय। म्हणूनच बुधवारी सकाळी कोयना धरण पायथा विद्युतगृहाचे 1 युनिट सुरू करून 1050 क्युसेक विसर्ग नदी पात्रात सोडण्यात येणार आहे। वारणा आणि कोयना धरणातून विसर्ग सुरू केल्यामुळे वारणा आणि कृष्णा नद्यांची पाणी पातळी वाढणार आहे।